Hello student, I am Professor Sahanemi. Welcome to all student first year diploma basic mathematics lecture series. तर मित्रांनो आपण मागच्या लेक्चरला बघितलं हाऊ टू फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन कसं फाइंड करायचंय आणि त्याची काय फॉर्म्युलेज बघितली होती. बरोबर. जर आपल्याला एक स्लोप आणि एक पॉइंट दिला असेल तर यूज द फॉर्म्युला y मायनस y1 इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1 हा आपण फॉर्म्युला यूज करत होतो. आणि दुसरं बघितलं होतं जर दोन पॉइंट दिले असतील, जर लाईन वर दोन पॉइंट दिले असेल तर त्या लाईनचं इक्वेशन फाइंड करण्याचा फॉर्म्युला बघितला होता y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. तिसरा फॉर्म्युला बघितला होता जर आपला स्लोप दिला असेल, इंटरसेप्ट ऑफ y ऍक्सिस c दिला असेल तर y इक्वल टू mx प्लस c म्हणजे m आणि इंटरसेप्ट ऑफ y ऍक्सिस दिला असेल y इक्वल टू mx प्लस c हा फॉर्म्युला बघितला होता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम्पल बघत होतो तर आपला त्यातल्या त्यात मेन फॉर्म्युला जो होता तो मी इथे लिहितो ज्यावरून आपल्याला मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. ओके. इक्वेशन ऑफ म्हणजे स्लोप दिला असेल, स्लोप is given m and point is given, the point is x1 y1, hence equation of line formula y minus y1 equal to m into x minus x1 हा फॉर्म्युला बघितला होता. त्यानंतर महत्त्वाच्या दोन कंडिशन, जर लाईन्स पॅरलल असतील तर नो दॅट m1 इक्वल टू m2 इज द फॉर्म्युला. करेक्ट. पॅरलल. आणि जर परपेंडिक्युलर असतील, परपेंडिक्युलर असतील तर m1 इंटू m2 इक्वल टू मायनस 1. m1 स्लोप ऑफ फर्स्ट लाईन, m2 स्लोप ऑफ सेकंड लाईन. जर पॅरलल लाईन असतील तर स्लोप्स इक्वल असतात आणि जर परपेंडिक्युलर असेल तर वर्ड आला प्रॉब्लेम मध्ये परपेंडिक्युलर तर हा फॉर्म्युला वापरायला विसरायचं नाही. कोणता फॉर्म्युला आहे? m1 इंटू m2 इक्वल टू मायनस 1. आणि पॅरलल असेल तर कोणता फॉर्म्युला आहे? m1 इक्वल टू m2. ठीक आहे. इथपर्यंत आपण बघितलं होतं. बघूया आता एक्झाम्पल. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन passing through intersection of two lines, intersection of two lines. Okay. Line is, first line is 2x plus 3y equal to 13. Second line 5x minus y equal to 7. And perpendicular to the line and perpendicular to the line. The line is 2x minus 5y plus 9 equal to 0. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरला फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू लाईन. आणि जर आपल्याला इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स जर दिलं असेल तर वी फाइंड इंटरसेक्शन पॉइंट by the formula by Cramer's rule. Cramer's rule ने आपण इंटरसेक्शन ऑफ पॉइंट दोन लाईनचा फाइंड करत होतो. मागच्या काही प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलेलं आहे. सेम प्रॉब्लेम इथे आलेला आहे. ठीक आहे. फाइंड करूया इंटरसेक्शन ऑफ पॉइंट. तर इथे जर बघितलं आपण बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. ओके. टू लाईन्सच्या इंटरसेक्शन मधून ती लाईन जाते म्हणून आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करूया बाय युजिंग टू लाईन्स. हेन्स point of intersection
two lines. Okay, first line is 2x plus 3y equal to 2x plus 3y equal to 13, and second line is correct 5x minus y equal to 7. Okay, hence we get d equal to by Cramer's rule. Cramer's rule ने आपण पॉइंट फाइंड करतोय. फाइंड करूया पॉइंट. hence we get d equal to 2 3 5 minus 1 2 3 5 आणि ते काय minus 1. hence we get equal to 2 into minus 1. 10th ला पण तुम्ही शिकलेले आहे मला माहिती आहे. इक्वल टू इथे मायनस साइन येणार. 3 into 5 3 into 5. hence we get equal to 2 into minus 1 minus 2 minus 15. hence we get equal to minus 17. d आला तुमचा minus 17. d नंतर फाइंड करायचं आपल्याला dx आणि dx इक्वल टू. ओके, आता dx लिहित असताना here replace this 2 5 by 37. ओके, जर रिप्लेस केला तर आपल्याला dx भेटतो आणि dx ची व्हॅल्यू आपण फाइंड करतोय. आता करूया. hence we get 13 7 3 minus 1. hence we get 13 into minus 1. okay, 13 into minus 1 minus sign 3 into 7. hence we get minus 13. okay, 3 into 7 is 21. hence we get equal to किती minus 34 आला. now next we are find okay dy equal to dy असेल तर कोणता रिप्लेस करायचा आहे 3 minus 1 रिप्लेस करायचा आहे 37 ने. म्हणजे 2 आणि 5 तसंच राहणार आहे आणि 3 minus 1 is replaced by 13 आणि 7 ने रिप्लेस करायचा आहे. hence we get $13 7. समजते. hence we get 2 into 7 मध्ये साइन द्यायचं मायनस 13 into 5. okay, 2 into 7 14 minus 65 means we get equal to minus 51. okay, मला वाटतं आता आपला dx dy झालेला आहे म्हणजे आपल्याला पॉइंट भेटेल. ओके, पॉइंट फाइंड करूया. hence point which is x y and we know that the Cramer's rule ax is dx upon d, correct, and y is dy upon d. hence we get dx upon d means dx is what is dx minus 34 upon d. d is minus 17. okay, dy what is dy minus 51 dy minus 17. hence we get the point. काय point भाग द्या इथे 2 आणि इथे 3. करेक्ट, म्हणजेच required line passing through the point kali. hence a required line passing through the point. the point is काय भेटलाय तो 2 आणि 3. आता पुढे जर बघितलं प्रॉब्लेम मध्ये बघा
हाफ झाले आपण इथे बघा इंटरसेक्शन वरून आपण पॉइंट फाइंड केला. आता स्लोप फाइंड करायचा. अँड द रिक्वायर्ड लाईन परपेंडिक्युलर टू द लाईन. कोणत्या लाईनला परपेंडिक्युलर आहे? 2x - 5y + 9 ला रिक्वायर्ड लाईन ही ज्या लाईनचं इक्वेशन काढायचे ती लाईन ह्या 2x - 5y + 9 ला परपेंडिक्युलर आहे. करेक्ट. म्हणून काय कोणती कंडिशन यूज करावी लागते? परपेंडिक्युलर कंडिशन. आणि परपेंडिक्युलर कंडिशन आपण वरती बघितलेली काय आहे? m1 * m2 = correct -1. Hence we get okay means required line perpendicular to given line. आता गिवन लाईन कोणती आहे बघा? दिलेली लाईन कोणती बघूया? 2x - 5y + 9 ओके = 0 दिलेलं. म्हणजे आपल्याला गिवन लाईनचा स्लोप काढता येईल. हेन्स कंपेअरिंग विथ ax + by + c = 0. What is a? Tell me. Correct. A = 2, b = very nice -5. Hence we get slope of given line. Okay. आणि तो नेहमी आपण m1 मानणार. लक्षात घ्या. m1 = -a / b. Hence we get -2 upon -5. Hence we get m1 slope of given line m1 = 2/5. समजलं? आता m1 भेटलाय म्हणजे गिवन लाईनचा स्लोप भेटलाय. रिक्वायर्ड लाईन गिवन लाईनला काय? परपेंडिक्युलर. म्हणून परपेंडिक्युलरची कंडिशन यूज करायची. ओके. म्हणजेच मला आता कशाचा? स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन फाइंड करायचा. स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन आणि तो मी मानला m2. ओके. हेच वी गेट m1 * m2 = -1. ओके. ही जी कंडिशन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे का लिहितोय? कारण दिलेले आपल्याला काय? रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन. दिसतंय? म्हणून आपण असं लिहू शकलो m1 * m2 = -1. इथे परपेंडिक्युलर आहे पॅरलल असतील तर इक्वल आलं असतं. ओके. समजलं? गिवन लाईनचा स्लोप m1 मानलाय आणि रिक्वायर्ड लाईनचा m2. m1 माहिती आहे, m2 काढायचा आहे. बरोबर. मग रिक्वायर्ड लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन म्हणजेच आपल्याला इथे कंडिशन यूज करायची m1 * m2 = -1. ठीक आहे. तर आपण m2 काढूया. m1 दिला आहे किती सांगा? करेक्ट. 2/5 * m2. m2 काय सांगा? m2 इज स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन. म्हणजे ज्या लाईनचं इक्वेशन काढायचं त्याचा स्लोप आहे. ठीक आहे. = -1. आता इथे जर बघितलं आपण हा 2/5 -1 ला डिवाइड होईल म्हणजेच इनवर्सने मल्टिप्लाय होईल. इनवर्स काय येणार आहे? 5/2. Hence we get equal to -1 * 5 / 2. Hence we get equal to -5 / 2. Okay. Hence we get m2 equal to काय आलाय तुमचा m2? m2 = -5/2. आणि m2 म्हणजेच कोणाचा स्लोप आहे? रिक्वायर्ड लाईनचा स्लोप आहे. ठीक आहे. म्हणजे रिक्वायर्ड लाईन कोणत्या पॉइंट मधून जातंय हे काढलेले आपण. ओके. आत्ताच काढले बघा. इथे जर बघितलं बरोबर. रिक्वायर्ड लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 2, 3 आणि तिचा स्लोप पण आपल्याला माहिती आहे. जर असं असेल तर आपण स्लोप पॉइंट फॉर्म यूज करत होतो. आठवतंय तुम्हाला? ओके.
means views means equation of required line, equation of a required line. Okay, by slope point form. आता सर स्लोप पॉइंट फॉर्मच का यूज केला क्वेश्चन सर मग एवढे फॉर्म्युले स्लोप पॉइंट फॉर्मच का यूज केला तर कारण ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक स्लोप भेटला आहे आणि एक पॉइंट भेटला आहे. इंटरसेक्शन ऑफ टू लाईन वरने एक पॉइंट भेटला होता जो डिटरमिनेंट मेथडने फाइंड केला. ओके, आणि एक परपेंडिक्युलर लाईन दिली होती. ओके, त्यावरून आपण काय केला रिक्वायर्ड लाईनचा स्लोप फाइंड केला बाय युजिंग परपेंडिक्युलर प्रॉपर्टीज. ओके, म्हणून स्लोप पॉइंट फॉर्म यूज केलेला आहे लक्षात घ्या. स्लोप किती आहे स्लोप इज m इक्वल टू -π/2 हा जो आहे ना m2 म्हणजेच m अँड पॉइंट इज गिवन पॉइंट काय तुमचा करेक्ट 2 3 दिलेला आहे आला आहे पावरती आपला x1 y1. ओके, हा तुमचा पॉइंट आहे ना पासिंग थ्रू द पॉइंट 2 3 दिसतंय आणि स्लोप आता काढलाय. स्लोप पॉइंट फॉर्म तुमचा पाठ असेल काय स्लोप पॉइंट फॉर्म y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. ठीक आहे, यामध्ये व्हॅल्यू पुट करूया फॉर्म्युल्यामध्ये. हा आहे तुमचा स्लोप पॉइंट फॉर्म. या स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया आणि आन्सर काढूया y मायनस y1. व्हॉट इज y1? y1 is 3 equal to m is -5 divided 2 x minus x1 आहे तुमचा दिसतोय x1 किती आहे करेक्ट 2. ओके, hence we get equal to हा जो 2 दिसतोय हा 2 इथे डिवाइड आहे इथे मल्टिप्लाय होईल. ओके, मल्टिप्लाय होईल याला hence we get equal to म्हणजे इथे 2 into y minus 3 equal to आणि इथे राहिला -5 into ब्रॅकेट. आता आपल्याला हे दोन ब्रॅकेट सोडवायचे. मला वाटतं हे 5वी 6वी ला शिकलेले आपण दोन ब्रॅकेट कसे सोडवायचे बघूया. या 2 ने y ला मल्टिप्लाय करा काय into y 2 ने -3 ला मल्टिप्लाय केलं काय ना -6 इक्वल टू -5 into x is -5x -5 into -2 मायनस मायनसचा मल्टिप्लिकेशन प्लस असतं. ओके, मायनस इंटू मायनस प्लस वजा वजाची गुणाकार वजा वजाचा गुणाकार अधिक असतो. ओके, आता नेक्स्ट स्टेप व्हेरी इम्पॉर्टंट एव्हरीबडी गेटिंग हाऊ टू सॉल्व द ब्रॅकेट. ओके, मल्टिप्लाय आउटसाइड टर्म टू ईच टर्म मीन्स फर्स्ट टर्म वी आर मल्टिप्लाइड y 2y second term we get -6. okay, equal to sign -5 into x is -5x and -5 into -2 is +10. Now what is the next step? Now arrange the term by using the standard formula of equation of line. Okay, this is a standard formula. First we want x, second we want y and last we want constant. ओके, पहिला x ची टर्म पाहिजे दुसरी y ची पाहिजे आणि तिसरी कोणती पाहिजे करेक्ट कॉन्स्टंट पाहिजे. जर आपण इथे बघितलं इथे पहिली y ची आलेली म्हणून हा x तिकडे न्यायचा आहे मायनस आहे दुसऱ्या साइडला गेल्यावर काय होईल प्लस होईल म्हणजे -5x ट्रान्सफर टू अदर साइड इज बिकेम +5x करेक्ट हा प्लस झाला. ओके, सेकंड टर्म कोणती आहे y ची म्हणजे इथे -2y -6. ओके, हा +10 ट्रान्सफर टू अदर साइड दुसऱ्या साइडला जर ट्रान्सफर केला तर त्याची साइन चेंज होईल ते -10. hence we get 5x plus 2y minus 16 equal to 0 is the equation of required line. ओके, विद्यार्थी मित्रांनो बघा एकदम सिंपल मेथडने आपण प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे.
इथे आपल्याला इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स दिलेले, इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स वरून आपण इंटरसेक्शन पॉइंट फाइंड केला बाय युजिंग द क्रॅमर्स रूल. ओके, नंतर आपण स्लोप फाइंड केला कारण रिक्वायर्ड लाईन ही परपेंडिक्युलर आहे, एक लाईन दिली आहे त्या लाईनला परपेंडिक्युलर आहे, त्या लाईनचा स्लोप काढला, परपेंडिक्युलर कंडिशन यूज केली m1 इंटू ओके स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन. आपण काय केलं, गिवन लाईनचा स्लोप काढला कारण रिक्वायर्ड लाईन ही गिवन लाईनला काय परपेंडिक्युलर, म्हणून गिवन लाईनचा स्लोप काढला 2/5. स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन m2 मानला म्हणून m1 इंटू m2 इक्वल टू -1. m1 ची व्हॅल्यू पुट केली, त्यावरनं m2 फाइंड केला. ओके, म्हणजे आपल्याला एक स्लोप भेटला, एक पॉइंट भेटला, म्हणून स्लोप पॉइंट फॉर्म यूज केला. अँड आफ्टर using the slope point form, after calculating we get the equation of required line which is 5x plus 2y minus 16 equal to 0. Okay. Now we go to another point, acute angle between two lines. Now next point, acute angle between two lines. Okay, acute angle between two lines आपण फाइंड करतोय. acute angle between two lines म्हणजे दोन लाईन्स दिल्या असतील त्यामधला आपलं acute angle फाइंड करायचा आहे. ओके, बघूया आता. if m1 and m2, m1 म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप and m2 म्हणजे दुसऱ्या लाईनचा स्लोप. m1 and m2 are the slopes of two lines. Okay, two lines. Suppose we are hence the formula बघूया. तुम्हाला समजलंय, m1 हा पहिल्या लाईनचा स्लोप आहे, m2 हा दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे, and angle between the two lines equal to angle between two lines is tan theta. आणि या tan थीटाचा फॉर्म्युला आपण बघणार आहोत. tan theta equal to very important formula. tan theta equal to मॉड्युलस. आता मॉड्युलसचा अर्थ लक्षात घ्या, जरी आपलं आन्सर मायनस मध्ये असेल तर ते प्लस मध्ये लिहावं लागतं. म्हणजे जरी आपलं ओके मायनस साइन मध्ये -3 आला तो +3 लिहावा लागतो कारण इथे मॉड्युलस. ओके, m1 minus m2 divide 1 plus m1 m2. Now this is the formula. काय फॉर्म्युला बघा, tan theta equal to मॉड्युलस m1 minus m2 divide 1 plus m1 m2. ठीक आहे, फॉर्म्युला सर्वांचा पाठ झाला पाहिजे. परत एकदा बघूया फॉर्म्युला. tan theta equal to मॉड्युलस, ज्या दोन उभ्या लाईन दिसतात त्याला मॉड्युलस म्हणतो आपण, म्हणजे असं मॉड्युलस. ओके, m1 minus m2 upon 1 plus m1 m2. ठीक आहे, हा झाला acute angle चा फॉर्म्युला. acute angle between two lines. ठीक आहे, आता यावरचा प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम एकदम सिंपल असतं, फक्त फॉर्म्युला पार्ट पाहिजे आणि आपल्याला सिम्प्लिफिकेशन तर ऑलरेडी आपण शिकलेलोच आहे. ओके, आतापर्यंत मॅथमॅटिक्स मध्ये पहिलीपासून ते आतापर्यंत आपण सिम्प्लिफिकेशन शिकतोय, बरोबर. बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. ओके, प्लस इंटू मायनस काय असतं, मायनस इंटू प्लस काय असतं, हे सर्व शिकलेलो आहोत. ओके,
म्हणजे फक्त फॉर्म्युलाचा यूज करायचा, फॉर्म्युला व्हॅल्यू टाकायच्या, सिम्प्लिफाय करायचं, वी गेट द आन्सर. ठीक आहे. नाउ example, find the acute angle between two lines. Find the acute angle between the lines having slope or whose slopes are √3 and 1/√3. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे काय दिलेले आहे, आता स्लोप दिले. पहिल्या लाईनचा स्लोप दिलाय, दुसऱ्या लाईनचा स्लोप दिलाय, डायरेक्ट स्लोप दिले. पहिल्या लाईनचा स्लोप आहे √3 आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप आहे 1/√3. म्हणजेच बघा, means we get the solution. याचा आन्सर येणार आहे. ओके. गिवन स्लोप ऑफ फर्स्ट लाईनचा स्लोप, ओके, त्यालाच आपण म्हणतो m1 इक्वल टू √3. स्लोप ऑफ सेकंड लाईन equal to m2 which is equal to 1/√3. ठीक आहे. आता m1 आणि m2 च्या व्हॅल्यू भेटल्या. आता फॉर्म्युल्यामध्ये m1 आणि m2 च पाहिजे, बरोबर. ते भेटल्या म्हणजे आपल्याला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काही अडचण नाहीये. ओके, वी कॅन सॉल्व्ह द प्रॉब्लेम बाय युजिंग द फॉर्म्युला tan theta equal to, okay, tan theta equal to, we get tan theta equal to m1 minus m2, करेक्ट, बरोबर सांगताय, अपॉन करेक्ट 1 प्लस m1 m2. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करूया. मॉड्युलस मध्ये m1 ची व्हॅल्यू आहे √3 मायनस m2 आहे 1/√3. ओके, इथे 1 प्लस दिसतंय, 1 प्लस m1 इज √3, m2 इज 1/√3. प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. जरी तुम्हाला √3 वाटत असेल तर मग विद्यार्थी गोंधळ जातात, अरे √3 खूप अवघड असेल, तर काही नव्हे. ठीक आहे. जर इथे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय, बरोबर, नेहमीप्रमाणे करूया. ह्या √3 या √3 ला मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे √3 इंटू √3 मध्ये कोणतं साइन आहे, मायनस 1 ने मल्टिप्लाय केल्या 1 ची, ओके, या 1 ने इथे मल्टिप्लाय केलं, डिवाइड 1 इंटू √3 हे झालं न्यूमिनेटरचं कॅल्क्युलेशन. कोणाला काय अडचण आहे सर, मला समजलं नाही आहे का? सिंपल, √3 इंटू √3 मायनस साइन 1 इंटू 1 इथे लिहिलं तरी चालेल. ओके, अपॉन 1 इंटू √3. ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट येते त्या डायरेक्ट करू शकता. हा, ठीक आहे. आता डिनॉमिनेटरला हा √3 कॅन्सल झाला. काय राहिलं रे, 1 प्लस 1 आहे ना, दिसतंय ना, 1 प्लस 1. आता इथे जर बघितलं आपण, इथे √3 इंटू √3 असं जर असेल तो असतो √3 चा स्क्वेअर. √3 चा स्क्वेअर म्हणजेच काय, तो 3. म्हणजे √x चा स्क्वेअर जर आपण केला, वी गेट द व्हॅल्यू ऑफ x. म्हणजे जिथे हेस वी गेट √3 इंटू √3 इज 3, 1 इंटू 1 इज 1, आणि इथे काय आला, 1 प्लस डिवाइड √3, ओके, अपॉन 1 प्लस 1 2. परत लक्ष द्या,
√3 इंटू √3 काय आला √3 इंटू 3 3 आला. कसं इथे कॅल्क्युलेशन करून दाखवलेले -1 1 इंटू √3 इज √3 1 प्लस 1 हेच वी गेट इक्वल टू ओके इथे आला 3 minus 1 is 2 upon √3 divide 2. Okay. Now what is the next step? अतिशय महत्वाचं बघूया. आता इथे डिवाइड आहे. जर मी याला 2/1 लिहिलं हेच वी गेट इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2/√3 into ओके डिवाइड आहे मल्टिप्लाय होईल इनवर्स होईल 1/2. स्टेप समजते. इथे बा 2 आहे 2 ला डिवाइड 1 घेतला म्हणजे 2/1 येते. ओके हा डिवाइड आहे म्हणजे इनवर्स ने मल्टिप्लाय होईल. ओके वी गेट नेक्स्ट स्टेप. टू अपॉन इक्वल टू 2/√3 डिवाइड 2. ओके याचं आपण कॅल्क्युलेशन करत होतो. तर ह्या 2 ला छेद 1 घेऊ म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल. इक्वल टू 2/√3 दिसतंय. हा डिवाइड आहे म्हणजे इनवर्सने मल्टिप्लाय होईल अपॉन 1 वरती जाईल 2 खाली 2 काय आला कॅन्सल हेच वी गेट इक्वल टू काय राहिला 1/√3. आता आपण मॉड्युलस काढू शकतो कारण आन्सर प्लस मध्ये. ओके म्हणजेच वी गेट tan θ